11 जून 1665 राजांना पुरंदरचा तह करावा लागला मिर्झा राजे जयसिंगच्या सोबत. पण त्याच्या अगोदर 15 मे 1665 त्या पुरंदराच्या बालेकिल्ल्यात मुरारबाजी देशपांडे आपल्या पत्नीला आवाज देतात, अगं इकडे ये. हातामध्ये हिरव्या बांगड्यांचा चुरा, ललाटी, कपाळावर मोठा कुंकवाचा टिला, डोईवरचा पदर सारत ती माऊली आली. ती म्हणाली, जी धनी बोला. तेव्हा मुरारबाजी देशपांडे म्हणाले की तुझ्यावर एक जबाबदारी सोपवायची आहे. ती म्हणाली, बोला बोला धनी. ते म्हणाले की आम्ही सर दरवाजातून 700 मावळे घेऊन जातोय. काय म्हणतात मुरारबाजी देशपांडे की या सर दरवाजातून आम्ही 700 मावळे घेऊन जातोय. यदा कदाचित पुन्हा परत येऊ की याची शाश्वती नाही, पण तुला हा बाले किल्ला सुरक्षित ठेवायचा आहे. एक विचार करा मित्रांनो, की स्वतःचा कुंकू सांगतोय की आज मी तुझ्या कपालावरून पुसला जाणार आहे. तुझ्या हातातल्या बांगड्या आज तुटणार आहेत. तुझ्या गळ्यातील मंगलसूत्र आज तोडला जाणार आहे. तुझा कुंकू आज पुसला जाणार आहे. काय वाटलं असेल त्या माऊलीला, काय वाटलं असेल, पण ती घाबरली नाही माऊली. क्षणभर डोळ्यामध्ये अश्रू तरले, पदराला पुसले आणि म्हणाली, धनी धनी जा जा, तुम्ही आपल्या धन्याचं काम करा. तुम्ही दिलेली जबाबदारी मी सांभाळते, मी सांभाळते. मित्रांनो, अशा शेकडो आया बहिणींनी, माय माऊलींनी आपला कुंकू, आपला मुलगा या स्वराज्याच्या चरणावर वाहिलेला आहे. तेव्हा कुठे हा हिंदवी स्वराज्य उभा राहिलेला आहे. तेव्हा कुठे हा हिंदवी स्वराज्य उभा राहिलेला आहे.